आजचा जो एपिसोड आहे तो आहे खतरनाक फसवणुकीवर। लग्नासाठी मुलगी बघताना सतर्क राहून विचारपूस करूनच लग्न करा। बाईच्या जातीला ओळखण्यासाठी कितीही मोठा बहादर आणला तरी ते बाईला ओळखू शकत नाही। म्हणून लग्नापूर्वी विचारपूस खूप महत्त्वाची आहे, तेव्हाच थोडाफार व्यवस्थित संसार चालतो। आजची जी स्टोरी आहे ती आहे राहुलची। नमस्कार मंडळी, क्राईम फाईल्स मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। तर सरळ जाऊयात आपल्या स्टोरीकडे। जळगाव जिल्ह्यात राहणारा राहुल धीरज पाटील हा 26 वर्षीय तरुण आपल्या आईवडिलांचा एकुलता एक मुलगा होता। शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्याने उपजीविकेसाठी खाजगी नोकरी धरली आणि त्या नोकरीत त्याचा चांगलाच जम बसला। सर्व काही व्यवस्थित सुरू होते। स्थिर उत्पन्न मिळाल्यावर राहुलने नवीन गाडी घेतली आणि आपल्या संसाराच्या स्वप्नांना आकार द्यायला सुरुवात केली। आता त्याला फक्त एक जीवनसाथीची गरज होती। घरच्यांनी काही स्थळं पाहिली होती, परंतु राहुलला स्वतःच्या पसंतीने जोडीदार निवडायचा होता। राहुलला सुंदर छान जोडीदार पाहिजेत होता आणि सुंदर छान मुली ह्या इंस्टाग्रामवर तो रोजच बघायचा। त्याने इंस्टाग्राम, फेसबुक यासारख्या ठिकाणी मुलींना मेसेज करायला सुरुवात केली। मग असंच एका दिवशी मोबाईलवर स्क्रोल करत असताना त्याला फेसबुकवर दिशा शर्मा नावाच्या मुलीची फ्रेंड रिक्वेस्ट आली। तिचा गोड निरागस चेहरा पाहून राहुल प्रभावित झाला। त्याने रिक्वेस्ट स्वीकारली आणि त्यांच्यात गप्पा सुरू झाल्या। काही दिवसातच राहुलला जाणवले की दिशा त्याच्यासाठी परफेक्ट जोडीदार असू शकते। दिसायला सुंदर असण्याबरोबरच दिशा हुशार आणि संवाद कुशल होती। गप्पामधून त्यांचं नातं घट्ट होत गेलं, इतकं की दिशा स्वतःहून राहुलला लग्नासाठी विचारू लागली। सुरुवातीला राहुल थोडा गोंधळला, पण दिशाच्या आत्मविश्वासपूर्ण वागण्याने त्याने लग्नाला होकार दिला। फक्त 15 दिवसातच त्यांचा लग्नाचा निर्णय झाला आणि राहुलच्या वाढदिवशीच मोठ्या थाटामाटात लग्नाचा सोहळा पार पडला। राहुलच्या कुटुंबियांनी सुद्धा दिशाला आपलंसं केलं। लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी नवविवाहित जोडपं देवदर्शनाला गेलं। राहुलच्या मनात नव्या संसाराची गोड स्वप्न फुलत होती। कुटुंबियांनी त्याच्यासाठी मधुचंद्राची खास तयारी केली होती। मधुचंद्र म्हणजे सुहागरात, शुद्ध मराठीत त्याला मधुचंद्र म्हणतात। मस्त प्रकारे खोली फुलांनी सजवली होती। खोलीत सेंट मारला, खोलीमध्ये गेलं की सुगंधच सुगंध। मग राहुल प्रेमाने दिशाच्या जवळ गेला, तिचा हात पकडला, पण अचानक दिशा अस्वस्थ झाली। तिने हात झटकला आणि म्हणाली, मला झोपायचं आहे, कृपया मला स्पर्श करू नकोस। राहुल गोंधळला, तिच्या चेहऱ्यावर भीती आणि दडपण स्पष्ट दिसत होतं। त्याने विचारलं, काय झालं, तू ठीक आहेस ना? तेव्हा दिशा मोठ्याने ओरडली, माझ्याजवळ येऊ नकोस। तिने राहुलला खोलीबाहेर ढकललं। राहुल हादरला। नुकत्याच लग्न झालेल्या पत्नीचं हे वागणं त्याला समजेना। काही वेळानंतर तो पुन्हा खोलीत गेला आणि दिशाला ठामपणे विचारलं, हे सगळं काय चाललंय, मला सत्य सांग। दिशाने डोळ्यात पाणी आणून उत्तर दिलं, मी मुलगी नाही, मी तृतीयपंथी आहे। राहुल तिथून गेला। डोळ्यासमोर अंधार पसरला। जिच्यावर त्याने मनापासून प्रेम केलं, जिच्यासोबत भविष्याची स्वप्न रंगवली, ती प्रत्यक्षात तृतीयपंथी निघाली। राहुल दिशाला म्हणाला, हे काय केलंस तू, मला का फसवलं? दिशा रडत म्हणाली, माझ्याकडे दुसरा कोणताही पर्याय नव्हता। समाजात मला एक मुलगी म्हणून जगायचं होतं, म्हणूनच मी हे पाऊल उचललं। राहुलला तिथं काही ऐकायचं नव्हतं। त्याने हे प्रकरण घरच्यांना सांगितलं। संपूर्ण कुटुंब हादरलं। कुटुंबियांनी पोलिसात तक्रार दाखल केली। तपासानंतर डॉक्टरांचा अहवाल आणि पुरावे न्यायालयात सादर करण्यात आले। प्रथम श्रेणी न्याय दंडाधिकारी न्यायालयाने दिशाविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले। राहुलसाठी हा जबरदस्त धक्का होता। तो मानसिक तणावात गेला, पण त्याला समाजात आपली प्रतिष्ठा वाचवायची होती। ज्याच्यावर त्यांनी विश्वास ठेवला होता त्याच्याकडून विश्वासघात झाला। ही घटना फक्त राहुलची नव्हे तर संपूर्ण समाजासाठी एक धडा आहे। आजच्या डिजिटल युगात सोशल मीडियावर ओळखी होतात, नाती जुळतात, प्रेमही होतं, पण योग्य चौकशी न करता झटपट निर्णय घेतले तर आयुष्य उद्ध्वस्त होऊ शकतं। राहुलने लढा फक्त स्वतःसाठी नाही तर इतरांना अशा फसवणुकीपासून सावध करण्यासाठी दिला। त्याचा संदेश एकच, नातं कितीही गोड असलं तरी त्यात पारदर्शकता आणि विश्वास सर्वात महत्त्वाचा असतो। निर्णय घेण्याआधी पूर्ण चौकशी करा, नाहीतर एका चुकीच्या पावलामुळे संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त होऊ शकतं। मंडळी, तुम्हाला जर आपली क्राईम स्टोरी आवडली असेल तर आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा। धन्यवाद।